नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आज आपण इयत्ता 12वी याचा चॅप्टर नंबर 4 थर्मोडायनेमिक्स याचा अभ्यास करणार आहोत. तर ह्या चॅप्टरमध्ये सुरुवातीला या पहिल्या लेक्चरला इंट्रोडक्शन हे आपल्याला बघायचं आहे. तर ह्या चॅप्टरमध्ये आपण कशाचा अभ्यास करणार आहोत. तर ह्या चॅप्टरमध्ये आपल्याला थर्मल एनर्जी वरती नियंत्रण ठेवणारे लॉज याचा अभ्यास ह्या चॅप्टरमध्ये आपल्याला करायचा आहे. इन दिस चॅप्टर वी shall study the laws that govern याचा अर्थ नियंत्रण ठेवणे. थर्मल एनर्जीच्या बिहेवियरवरती नियंत्रण ठेवणारे लॉज याचा अभ्यास ह्या चॅप्टरमध्ये आपल्याला करायचा आहे. त्याच्यानंतर ह्या चॅप्टरमध्ये परत आपल्याला याचा पण अभ्यास करायचा आहे. द प्रोसेसेस की ज्याच्यामध्ये अशी प्रोसेस की ज्याच्यामध्ये वर्कचं रूपांतर हीटमध्ये होतं आणि परत व्हाईस वर्सा याचा अर्थ काय की हीटचं पण रूपांतर कशामध्ये होईल, या ठिकाणी वर्कमध्ये होईल. बघा, ह्या चॅप्टरमध्ये थर्मोडायनेमिक्समध्ये आपल्याला कशाचा अभ्यास करायचा आहे. इन दिस चॅप्टर वी शॅल स्टडी द लॉज दॅट गव्हर्न द बिहेवियर ऑफ थर्मल एनर्जी. आणि परत ह्या चॅप्टरमध्ये अशा प्रोसेसेसचा अभ्यास आपल्याला करायचा आहे की ज्या प्रोसेसेसमध्ये वर्कचं रूपांतर हीटमध्ये होतं आणि परत हीटचं रूपांतर सुद्धा वर्कमध्ये होईल. यांचा अभ्यास ह्या चॅप्टरमध्ये आपल्याला करायचा आहे. आता आपल्याला बघा, दैनंदिन जीवनामध्ये आपल्याला याचा अनुभव येतो की ज्यावेळेस आपण व्हेकल चालवतो, व्हेन वी ड्राईव्ह अ व्हेकल, तर व्हेकल चालवत असताना आपल्याला याचा अनुभव येतो की इंजिन गेट्स वॉर्मर आफ्टर सम टाईम. काही वेळ व्हेकल चालवल्यानंतर प्रत्येकाला याचा अनुभव आलेला आहे की इंजिन हे गरम होतं. व्हेन वी ड्राईव्ह अ व्हेकल इट्स इंजिन गेट्स वॉर्मर आफ्टर सम टाईम. बघा, काही इमेजेस तुम्हाला दिसत आहेत की ज्याच्यामध्ये जे इंजिन आहे हे गरम झालेलं आहे. परत हे पण आपल्याला जाणवतं की व्हेन वी एक्झरसाइज, ज्यावेळेस आपण व्यायाम करतो तर व्यायाम केल्यामुळे आपली जी बॉडी आहे फील्स वॉर्म इन आवर बॉडी. व्यायाम करत असताना आपल्याला आपली बॉडी गरम झाल्याचं हे जाणवतं. तर मग ह्यात ज्या दोन केसेस आहेत, इन बोथ केसेस सारखंच फिजिक्स ह्या दोघंही केसेसमध्ये आहेत. पहिली केस कोणती घेतली आपण की थोड्या वेळानंतर जेव्हा व्हेकल चालवतो तो व्हेकलचं इंजिन थोड्या वेळानंतर गरम होतं. आणि त्याच्यानंतर दुसरी केस घेतली की व्यायाम करत असताना, हे तर आपल्याला दैनंदिन जीवनामध्ये आढळणारे उदाहरणं आहेत की व्यायाम करत असताना आपल्याला आपली बॉडी ही गरम झाल्यासारखं हे वाटतं. मग दोघा केसेसमध्ये सारख्याच प्रकारचं फिजिक्स हे आहे. The engine of vehicle as well as our muscles, engine of vehicle and our muscles do work. ते काहीतरी वर्क करतं म्हणजे त्यांना काहीतरी काय करावं लागतं, कार्य करावं लागतं. आणि वर्क केल्यामुळे दोघंही त्या ठिकाणी हीट प्रोड्यूस करतात. म्हणजे काय लक्षात आलं बघा याच्यावरून की ज्या वेळेला वर्क होतं तर वर्क केल्यानंतर काय निर्माण होतं, या ठिकाणी हीट ही निर्माण झालेली असते. ज्याही वेळेला वर्क होतं तर वर्क झाल्यानंतर काय निर्माण होतं, या ठिकाणी हीट ही निर्माण होते. थर्मोडायनेमिक्स याच्यामध्ये आपल्याला याचा अभ्यास करायचा असतो की वर्कचं रूपांतर आपण हीटमध्ये करतो आणि हीटचं सुद्धा रूपांतर वर्कमध्ये हे आपल्याला हे होणार आहे. द इंजिन ऑफ व्हेकल ॲज वेल ॲज अवर मसल्स डू some work and both produce some heat. It is therefore
नॅचरल थिंक दॅट. मग याच्यावरून आपण त्या ठिकाणी काय विचार करणार? बघा, हा विचार करताना मी इथे एक इमेज इथं टाकलेली आहे. तर याच्यावर आपण काय विचार करणार की वर्क डन बाय an engine or our muscle produces some heat. बघा काय विचार करतो आपण की वर्क झाल्यामुळे काही प्रमाणामध्ये हीट ही निर्माण झालेली ही असते. अँड हीट शुड ऑल्सो बी एबल टू डू सम वर्क. याच्या उलट आपल्याला सांगायचं आहे की वर्कमुळे जर हीट प्रोड्यूस होत असेल तर हीटमुळे सुद्धा त्या ठिकाणी वर्क व्हायला पाहिजे. हीट शुड ऑल्सो बी एबल टू डू सम वर्क. बघा सोपं स्टेटमेंट आहे. जर वर्कमुळे जर हीट निर्माण होत असेल तर हीटमुळे सुद्धा काय व्हायला पाहिजे, त्या ठिकाणी काही वर्क व्हायला पाहिजे. इट इज, फार महत्वाचं वाक्य बघा, फार महत्वाचं वाक्य, व्यवस्थित लक्षात घ्या. इट इज देअरफॉर नॅचरल टू थिंक दॅट. इथं नैसर्गिकपणे आपल्याला विचार करावा लागेल वर्क झाल्यामुळे जर हीट निर्माण होत असेल तर हीटमुळे सुद्धा थोड्या प्रमाणामध्ये वर्क व्हायला पाहिजे. बघा डू हा शब्द यूज केलेला आहे. वर्क दॅट हीट शुड ऑल्सो बी एबल टू डू वर्क. त्या ठिकाणी हीटने सुद्धा त्या ठिकाणी वर्क करायला पाहिजे. मग थर्मोडायनेमिक्स म्हणजे काय की थर्मोडायनेमिक्स याच्यामध्ये कशाचा अभ्यास केला जातो? थर्मोडायनेमिक्स इज मोस्टली द स्टडी ऑफ कन्व्हर्शन ऑफ वर्क इनटू हीट. Thermodynamics is the study of conversion of work into heat. म्हणजे वर्कचं हीटमध्ये रूपांतर करणे याचा स्टडी ह्या थर्मोडायनेमिक्स मध्ये आपल्याला करायचा आहे. थर्मोडायनेमिक्स इज मोस्टली द स्टडी ऑफ कन्व्हर्शन ऑफ वर्क असेल किंवा एनी फॉर्म ऑफ द एनर्जी इनटू हीट अँड द अदर वे राऊंड. आता बघा एक आपल्याला हे दैनंदिन जीवनामध्ये एक साधं उदाहरण हे आढळतं की व्हेन हॉट ऑब्जेक्ट इज इन कॉन्टॅक्ट विथ द कोल्ड ऑब्जेक्ट. बघा एक हॉट ऑब्जेक्ट आहे, तो कोल्ड ऑब्जेक्टच्या जवळ आणलेला आहे. व्हेन a hot object is in contact with cold object, observe केलं तुम्ही, we notice that both objects reach the same temperature after some time. काय बघायला मिळतं आपल्याला की जर समजा एखादी हॉट ऑब्जेक्ट कोल्ड ऑब्जेक्टच्या जर जवळ आणला तर काय होतं, थोड्या वेळानंतर दोघं ऑब्जेक्टचं टेम्परेचर सारखं झालेलं हे असतं. त्याचं काही सांगायची गरज नाही आपल्याला, प्रत्येकाने त्या ठिकाणी ऑब्झर्व केलेलं आहे की व्हेन हॉट ऑब्जेक्ट इज इन कॉन्टॅक्ट विथ अ कोल्ड ऑब्जेक्ट वी नोटिस दॅट बोथ ऑब्जेक्ट रीच द सेम टेम्परेचर आफ्टर सम टाइम. थोड्या वेळानंतर दोघंही ऑब्जेक्टचं टेम्परेचर सारखं झालेलं हे आढळतं. आता का सारखं होतं टेम्परेचर थोड्या वेळानंतर? जी हॉट ऑब्जेक्ट आहे गेट्स कूलर, त्याचं टेम्परेचर कमी होतं आणि कोल्ड ऑब्जेक्ट बिकम्स वॉर्मर, आणि जो ऑब्जेक्ट कोल्ड होता तो काय त्या ठिकाणी वॉर्मर होतो. हॉट ऑब्जेक्ट गेट कूलर अँड कोल्ड ऑब्जेक्ट बिकम्स वॉर्मर. का होतं असं? बघा डायग्राम मध्ये दाखवलेलं आहे की हॉट ऑब्जेक्ट कडून कोल्ड ऑब्जेक्ट कडे हीट फ्लो होईल, कारण की हीट कोणाकडून कोणाकडे फ्लो होते मित्रांनो? सर्वांना माहिती आहे की हीट ही नेहमी हाय टेम्परेचर असलेल्या बॉडी कडून लो टेम्परेचर असलेल्या बॉडी कडे ही फ्लो होते. ज्या वेळेला
दोन बॉडीच्या टेम्परेचर मध्ये डिफरन्स असतो, तर त्यावेळेला हीट ही नेहमी हाय टेम्परेचर असलेल्या बॉडीकडून लो टेम्परेचर असलेल्या बॉडीकडे हीट ही नेहमी फ्लो होत असते. आणि म्हणून ज्या वेळेला एक कोल्ड ऑब्जेक्ट आणि हॉट ऑब्जेक्ट आपण एकमेकांच्या जवळ ठेवतो, तर थोड्या वेळानंतर काय आपल्याला बघायला मिळतंय, तर दोघांचं टेम्परेचर हे सारखं होतं. का सारखं होतं दोघांचं टेम्परेचर? कारण की हॉट ऑब्जेक्ट कडून कोल्ड ऑब्जेक्ट कडे हीट ही ट्रान्सफर होते. आलं लक्षात? याचाच अर्थ काय? दिस मीन्स दॅट समथिंग, बघा काय म्हटलंय, दिस मीन्स दॅट समथिंग इज एक्सचेंज्ड बिटवीन टू ऑब्जेक्ट. दोन ऑब्जेक्ट मध्ये कशाची तरी काय होते, त्या ठिकाणी देवाणघेवाण होते. समथिंग त्याला मी हायलाइट करतो. समथिंग म्हणजे काहीतरी, एक्सचेंज म्हणजे देवाणघेवाण होते. म्हणजे हॉट बॉडी कडून कोल्ड बॉडीकडे काहीतरी जात आहे आणि कोल्ड बॉडी कडून हॉट बॉडीकडे काहीतरी जाते. हे जे समथिंग म्हटलेलं आहे, समथिंग म्हणजे काय, तर समथिंग म्हणजे काय, हीट. म्हणजे काय म्हणणार आपण, हॉट बॉडी कडून काहीतरी कोल्ड बॉडीकडे जात आहे. मग काहीतरी म्हणजे नेमकं काय, तर काहीतरी म्हणजे काय, तर हीट जाते. दिस समथिंग इज अ हीट. बघा फार महत्वाचं वाक्य या ठिकाणी दिलेलं आहे. दॅट मीन्स समथिंग इज अ एक्सचेंज बिटवीन द टू ऑब्जेक्ट. मग कशाची देवाणघेवाण होते दोघ ऑब्जेक्ट मध्ये, तर दोघही ऑब्जेक्ट मध्ये हीट ची देवाणघेवाण ही होते. बरोबर, दोघांमध्ये काय होतंय, हीटची त्या ठिकाणी देवाणघेवाण हे होते. मग नेमकं अकॉर्डिंग टू मॉडर्न थेअरी नुसार काय आहे, मग हीट म्हणजे काय, हीट इज द फॉर्म ऑफ एनर्जी. अकॉर्डिंग टू मॉडर्न थेअरी हीट इज द फॉर्म ऑफ एनर्जी. आपण याला हायलाइट करून घेऊ. हीट इज अ फॉर्म ऑफ एनर्जी. तर बघा एक शास्त्रज्ञ होता, ब्रिटिश सायंटिस्ट. या ब्रिटिश सायंटिस्टने 1798 मध्ये एक शोध लावला. कोणता शोध लावला, की ट्रिमेंडस हीट इज अ प्रोड्यूस व्हेन ब्रास कॅनॉन वेअर बोर्ड. बघा इन द इयर 1798 बेंजामिन थॉम्सन ह्या शास्त्रज्ञाने काय शोध लावला, ट्रिमेंडस हीट इज अ प्रोड्यूस. ट्रिमेंडस म्हणजे भरपूर प्रमाणामध्ये हीट ही निर्माण होते व्हेन ब्रास कॅनॉन वेअर बोर्ड. बघा एक इमेज मी ह्या ठिकाणी टाकलेली आहे, की ज्यावेळेला ब्रास कॅनॉन मध्ये बोर्ड केलं जातं, बोर्ड याचा काय अर्थ, काय छिद्र पाडले जातं. ड्रिल मशीन तुम्हाला डायग्राम मध्ये दिसते, की ज्यावेळेला ह्या ड्रिल मशीनच्या साहाय्याने ड्रिल केले जातं, छिद्र पाडले जातं ह्या ब्रास कॅनॉन मध्ये, तर त्यावेळेला भरपूर प्रमाणामध्ये हीट ही निर्माण होते. याचा शोध ब्रिटिश सायंटिस्ट बेंजामिन थॉम्सन याने 1798 मध्ये हा लावलेला आहे. इन द इयर 1798 इट वॉज ऑब्झर्व्ड by Benjamin Thompson, which is a British scientist, that tremendous heat is produced when brass cannon were bored. ही हीट किती प्रमाणामध्ये त्या ठिकाणी प्रोड्यूस झालेली असते बघा. द हीट द प्रोड्यूस वॉज लार्ज इनफ टू बॉईल वॉटर. म्हणजे पाणी उकळू शकेल एवढी हीट ही प्रोड्यूस झालेली ही असते. आता आपल्याला माहिती आहे पाणी उकळवण्यासाठी किती टेम्परेचर लागतं, 100 डिग्री सेल्सिअसला वॉटर हे बॉईल झालेलं असतं. मग 1798 मध्ये ब्रिटिश सायंटिस्ट बेंजामिन थॉम्सन याने काय शोध लावला, की ज्यावेळेला ब्रास कॅनॉन याला ड्रिल मशीनच्या साहाय्याने ज्यावेळेला ड्रिल केलं जातं, बोर केलं जातं, तर भरपूर प्रमाणामध्ये ट्रिमेंडस हीट is a produce when brass cannon were bored. मग ही हीट किती प्रोड्यूस झालेली असते, that produce
हीट इज इनफ, इनफ म्हणजे काय, पुरेशी आहे, टू बॉईल वॉटर, त्या ठिकाणी वॉटर त्या ठिकाणी उकळेल 100 डिग्री सेल्सिअस टेम्परेचरला बॉईल झालेलं असतं वॉटर, तर एवढी हीट ही प्रोड्यूस झालेली ही असते. मग याच्यावरून काय त्या ठिकाणी आपल्याला निरीक्षण करता येईल. अँड इम्पॉर्टंट ऑब्झर्वेशन वॉज दॅट, एक महत्वाचं निरीक्षण या प्रयोगावरतून सायंटिस्ट बेंजामिन थॉम्सनने केलं. अँड व्हेरी इम्पॉर्टंट ऑब्झर्वेशन वॉज दॅट अमाऊंट ऑफ हीट प्रोड्यूस, जी काही हीट त्या ठिकाणी प्रोड्यूस होणार आहे वॉज रिलेटेड टू वर्क डन. बघा, एक महत्वाचं रिलेशन आपल्याला ह्या ठिकाणी मिळतंय. जी हीट प्रोड्यूस होणार आहे, दॅट अमाऊंट ऑफ हीट प्रोड्यूस ही कोणाशी रिलेटेड आहे, वर्क डन, जे वर्क होणार आहे त्याच्याशी रिलेटेड हे अमाऊंट ऑफ हीट प्रोड्यूस होणार आहे. आता हे वर्क केव्हा होणार, इन टर्निंग द ड्रिल, जे काही ड्रिल मशीन आहे ते ड्रिल मशीन ब्रास कॅनॉन मध्ये जात असताना, तर त्यावेळेला जे वर्क होणार त्याच्या प्रमाणामध्ये हीट ही प्रोड्यूस होणार आहे. एक निरीक्षण या एक्सपेरिमेंट मध्ये बेंजामिन थॉम्सन ह्या सायंटिस्टने केलेला आहे. अ व्हेरी इम्पॉर्टंट ऑब्झर्वेशन वॉज दॅट द अमाऊंट ऑफ हीट प्रोड्यूस वॉज रिलेटेड टू द वर्क डन इन टर्निंग द ड्रिल दॅट वॉज यूज टू बोर द कॅनॉन. अजून त्या ठिकाणी निरीक्षण हे केलं गेलं की इट वॉज ऑल्सो नोटीस दॅट हीट वॉज प्रोड्यूस व्हेन द ड्रिल बोर फॉर अ लॉंगर टाइम. लॉंगर टाइमासाठी म्हणजे जास्त वेळासाठी ज्यावेळेला ड्रिल केलं जातं, तर त्यावेळेला हीट ही प्रोड्यूस झालेली ही असते. म्हणजे तुम्ही जेवढं जास्त वेळसाठी त्या ब्रास कॅनॉनला ड्रिल कराल तेवढी जास्त हीट ही प्रोड्यूस झालेली असते. इट वॉज नोटीस दॅट मोर हीट वॉज प्रोड्यूस, जास्त हीट इथं प्रोड्यूस होते फॉर अ लॉंगर टाइम, म्हणजे जेवढ्या जास्त टायमासाठी आपण त्या ठिकाणी ड्रिल कराल तेवढी जास्त हीट ही प्रोड्यूस झालेली असते. अजून काय त्या ठिकाणी निरीक्षण केलं गेलं, जी हीट प्रोड्यूस झालेली आहे नॉट डिपेंड ऑन द शार्पनेस ऑफ द ड्रिल यूज, म्हणजे हे जे ड्रिल यूज केलेलं आहे त्याच्या शार्पनेस वरती, टोकदार आहे किंवा नाही त्याच्यावरती हीट प्रोड्यूस ही डिपेंड नसते. इट डिड नॉट डिपेंड, इट म्हणजे काय, हीट did not depend on the sharpness of the drill used. A sharper drill would have removed more heat. म्हणजे ड्रिल जर शार्प असेल तर काय होईल, मोर हीट ही बाहेर पडलेली असेल. अ शार्पर ड्रिल वुड हॅव रिमूव्ह मोर हीट, म्हणजे जेवढी जास्त शार्प असेल ड्रिल तेवढी जास्त हीट ही बाहेर पडलेली असेल. बघा, दोन पॉइंट याच्यामध्ये आपल्याला बघायला मिळाल. एक पहिला पॉइंट म्हणजे की अमाऊंट ऑफ हीट केव्हा त्या ठिकाणी प्रोड्यूस झालेली असते, ज्यावेळेला वर्क होतं त्यावेळेला हीट ही प्रोड्यूस होते. अमाऊंट ऑफ हीट प्रोड्यूस वॉज रिलेटेड टू द वर्क डन. परत, it was also noticed that more heat was produced when the drill bore for a longer time. जेवढं तुम्ही जास्त टाइमासाठी ड्रिल कराल तेवढी जास्त हीट प्रोड्यूस झालेली असेल. प्रोड्यूस झालेली हीट शार्पनेस ऑफ द ड्रिल यूज याच्यावरती डिपेंड नसेल. परत, शार्पर ड्रिल वुड हॅव रिमूव्ह मोर हीट. अकॉर्डिंग टू द ओल्डर थेअरी ऑफ हीट, एक जुनी, जसं ह्या ठिकाणी थॉम्सन ह्या सायंटिस्टने सांगितलं तसं त्याच्या अगोदर काही जुनी थेअरी सांगितलेली होती. ओल्डर थेअरीने काय सांगितलं, विच ॲज्युम दॅट हीट टू बी सम फॉर्म ऑफ अ फ्लुइड. हीट काय होती या ठिकाणी, हीट टू बी सम फॉर्म ऑफ फ्लुइड, म्हणजे हीट फ्लुइडचा एक प्रकार होता. फ्लुइड म्हणजे काय मित्रांनो,
फ्लुइड याचा अर्थ सबस्टन्स दॅट कॅन फ्लो, त्याला फ्लुइड म्हणतात. जो सबस्टन्स वाहू शकतो, एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी जाऊ शकतो, त्याला फ्लुइड म्हणतात. बघा इथं डायग्राम मध्ये दाखवलेलं आहे की पाणी वाहत आहे, वॉटर इज अ फ्लुइड. त्याच्यानंतर ब्लोविंग एअर ही सुद्धा काय त्या ठिकाणी फ्लुइड आहे. मग अगोदर काय सांगितलं होतं थेअरीमध्ये की हीट टू बी फॉर्म ऑफ फ्लुइड. हीट फ्लुइडचा एक प्रकार आहे. हीट टू बी सम फॉर्म ऑफ फ्लुइड म्हणजे हीट ही फ्लुइड सारखी असते, म्हणजे हीट एका ठिकाणून दुसऱ्या ठिकाणीही वाहत असते. हे अगोदरच्या थेअरीमध्ये सांगितलं गेलं होतं. दिस ऑब्झर्वेशन कुड नॉट एक्सप्लेन ओनली. मात्र हे ऑब्झर्वेशन त्या ठिकाणी एक्सप्लेन केलं गेलेलं नाही. दिस ऑब्झर्वेशन कुड बी एक्सप्लेन ओनली इफ हीट वॉज अ फॉर्म ऑफ एनर्जी. जर एनर्जीच्या स्वरूपामध्ये जर असेल तर त्याच वेळेला आपण हे त्या ठिकाणी ऑब्झर्वेशन हे एक्सप्लेन करू शकतो. दिस ऑब्झर्वेशन कुड बी एक्सप्लेन ओनली इफ हीट वॉज अ फॉर्म ऑफ एनर्जी अँड नॉट एनी फ्लुइड. हे तर आपल्याला सर्वांना माहिती आहे की एनर्जीचं एका प्रकारच्या एनर्जीचं दुसऱ्या प्रकारच्या एनर्जीमध्ये रूपांतर हे होतं. जसं हीट आहे, हीट इज द फॉर्म ऑफ द एनर्जी. तर हीट विच इज द फॉर्म ऑफ एनर्जी त्याचं रूपांतर कशामध्ये झालं, दुसऱ्या स्वरूपामध्ये होतं. अकॉर्डिंग टू द लॉ ऑफ कन्झर्वेशन ऑफ द एनर्जी, इट इज नॅचरल टू कन्क्लूड फ्रॉम दिस ऑब्झर्वेशन की हीट कॅन कन्व्हर्टेड फ्रॉम वन फॉर्म टू अनदर फॉर्म. हीटचं रूपांतर एका प्रकारातून दुसऱ्या प्रकारामध्ये होतं. की जसं बघा इलेक्ट्रिसिटी आहे, इलेक्ट्रिसिटीचं रूपांतर हीट एनर्जीमध्ये होतं, लाईट एनर्जीमध्ये होतं. त्यावेळेस आपण बल्ब लावतो, बल्ब लावल्यानंतर तर हीट निर्माण होते, लाईट सुद्धा हा बाहेर पडत असतो. In this particular case, a very important law of physics can be proposed. मग एक महत्वाचा लॉ ह्या ठिकाणी सांगितलेला, द वर्क डन बाय अ सिस्टीम इज अ कन्व्हर्टेड इनटू हीट. जे सिस्टीम मुळे जे वर्क होतं त्याचं रूपांतर हीट मध्ये झालेलं. द वर्क डन बाय अ सिस्टीम इज कन्व्हर्टेड इनटू हीट. हे वाक्य फार महत्वाचं आहे, याला अंडरलाइन करून घेऊ आपण. वर्क डन बाय अ सिस्टीम इज अ कन्व्हर्टेड इनटू हीट. सिस्टीम मुळे जे वर्क होतं त्याचं रूपांतर हीट मध्ये झालेलं असतं. हा एक महत्वाचा लॉ ह्या फिजिक्स मध्ये सांगितलेला आहे की सिस्टीम मुळे जे वर्क झालेलं असतं याचं रूपांतर हीट मध्ये हे होतं. की जसं उदाहरण बघितलं आपण, द ड्रिल्स यूज टू बोर द कॅनॉन्स do work and the work and the cannon get heated up. तर आता बघा थर्मोडायनेमिक्स याची डेफिनेशन आता आपण बघू. थर्मोडायनेमिक्स म्हणजे काय, तर थर्मोडायनेमिक्स इज द ब्रांच ऑफ फिजिक्स that deals with the concept of heat and temperature and the interconversion of heat and other forms of energy. थर्मोडायनेमिक्स म्हणजे काय, तर थर्मोडायनेमिक्स इज अ ब्रांच ऑफ फिजिक्स. फिजिक्सची एक ब्रांच आहे की ज्याच्यामध्ये आपल्याला कन्सेप्ट ऑफ हीट अँड टेम्परेचर याचा अभ्यास करायचा असतो. अँड इंटर कन्व्हर्शन ऑफ हीट, आणि हीटचं इंटर कन्व्हर्शन म्हणजे हीटचं रूपांतर त्या ठिकाणी वर्कमध्ये, वर्कचं रूपांतर हीटमध्ये, अँड अदर फॉर्म्स ऑफ द एनर्जी याचा अभ्यास आपण थर्मोडायनेमिक्स मध्ये करणार आहोत. मग थर्मोडायनेमिक्स मध्ये परत कशाचा अभ्यास केला जातो, तर इट इज द फील्ड ऑफ स्टडी दॅट अलाउ अस टू अंडरस्टँड नेचर ऑफ मेनी ऑफ द फंडामेंटल इंटरॅक्शन्स इन द युनिवर्स. म्हणजे युनिवर्स मध्ये ज्या काही फंडामेंटल इंटरॅक्शन्स होतात याचा सुद्धा अभ्यास थर्मोडायनेमिक्स ह्या ब्रांच ऑफ फिजिक्स मध्ये हा करायचा असतो. आणि परत इट कॅन एक्सप्लेन
phenomena as a simple as a water boiling in a vessel. बघा, थर्मोडायनेमिक्स याच्यामध्ये एक साधा त्या ठिकाणी फेनॉमेना म्हणजे एक साधी घटना घडते की वॉटर बॉइलिंग इन अ व्हेसल. याचा सुद्धा का बॉईल होते त्या ठिकाणी वॉटर इन अ व्हेसल? बिकॉज फ्रॉम द सोर्स ऑफ हीट that water takes the heat, means that heat is a transfer from high body temperature to the low body temperature. आणि म्हणून थर्मोडायनेमिक्स याच्यामध्ये आपण कशाचा अभ्यास करणार? पहिल्या पॉइंट मध्ये सांगितलं, इट इज द फील्ड ऑफ स्टडी दॅट अलाउज अस टू अंडरस्टँड नेचर ऑफ many of the fundamental interactions in the universe. In the second point, it can explain phenomena as a simple, एक साधं त्या ठिकाणी घटना आहे वॉटर बॉइलिंग इन अ व्हेसल. याचा सुद्धा अभ्यास थर्मोडायनेमिक्स या ब्रांच मध्ये आपण हा करतो. परत या थर्मोडायनेमिक्स ह्या चॅप्टर मध्ये आपण कॉम्प्लेक्स फेनॉमेनॉन याचा पण अभ्यास करतो. जसं आपण सिंपल फेनॉमेनॉन सांगितला, वॉटर बॉइलिंग इन अ व्हेसल, एक साधं त्या ठिकाणी घटना त्या ठिकाणी घडते. परत कॉम्प्लेक्स फेनॉमेनॉन याचा सुद्धा अभ्यास या थर्मोडायनेमिक्स चॅप्टर मध्ये आपल्याला करायचा असतो. कॉम्प्लेक्सचं उदाहरण दिलेलं आहे, क्रिएशन ऑफ द न्यू स्टार्स. नवीन स्टार्स त्या ठिकाणी क्रिएट होत असताना त्या ठिकाणी जी काही घटना घडते, का घटना घडते, याचा सुद्धा अभ्यास थर्मोडायनेमिक्स या चॅप्टर मध्ये हा करायचा असतो. अँड ऑल्सो समथिंग ॲज अ कॉम्प्लेक्स ॲज द क्रिएशन ऑफ अ न्यू स्टार्स. थर्मोडायनेमिक्स इज अन इम्पॉर्टंट ब्रांच ऑफ द फिजिक्स हॅव्हिंग मेनी प्रॅक्टिकल ॲप्लिकेशन. बघा, थर्मोडायनेमिक्स एक फिजिक्सची अत्यंत महत्वाची ब्रांच आहे की ज्याच्यामध्ये मेनी प्रॅक्टिकल ॲप्लिकेशन ह्या ठिकाणी असतात. बघा, पहिलं ॲप्लिकेशन दाखवलं की जसं आपण बघितलं की बर्नर वरती टेक्निक ग्लास बीकर ठेवलेला आहे, त्याच्यामध्ये वॉटर घेतलं किंवा एखादं लिक्विड जर घेतलं तर त्या ठिकाणी हीट ट्रान्सफर होणार आहे सोर्स ऑफ हीट कडून त्या वॉटरकडे. त्याच्यानंतर हे आपण एसीचा वापर करत असतो. बघा की एसी मध्ये काय होईल की टेम्परेचर त्या ठिकाणी ज्यावेळेस जास्त झालेलं असतं तर टेम्परेचर कमी करण्याचं काम या ठिकाणी घडतं, म्हणजे हीट फ्लो होणार आहे. हा प्रॅक्टिकल ॲप्लिकेशन आहे. परत आपल्याला प्रॅक्टिकल आपण दररोज त्या ठिकाणी चहा पितो तर कप मध्ये असलेला चहा काय होतो? थंड होतो. थोड्या वेळानंतर थंड होतो. का थंड होतो? कारण की हाय टेम्परेचर असलेल्या बॉडीकडून लो टेम्परेचर असलेल्या बॉडीकडे हीट ही ट्रान्सफर होते. म्हणून थर्मोडायनेमिक्स इज अन इम्पॉर्टंट ब्रांच ऑफ द फिजिक्स हॅव्हिंग मेनी प्रॅक्टिकल ॲप्लिकेशन्स. असे अनेक प्रॅक्टिकल ॲप्लिकेशन आपल्याला हे पाहतात. आता आपल्याला बघा लास्ट पॉईंटकडे आपण इंट्रोडक्शनच्या वळतो आहे की ह्या चॅप्टरमध्ये आपण कशाचा अभ्यास करणार आहोत. इन दिस चॅप्टर वी विल ट्राय टू अंडरस्टँड काय काय आपण ह्या चॅप्टरमध्ये समजून घेण्याचा प्रयत्न करणार. थर्मोडायनेमिक सिस्टीम. थर्मोडायनेमिक सिस्टीम हे समजून घेणार. थर्मोडायनेमिक व्हेरिएबल्स हे समजून घेणार. थर्मोडायनेमिक प्रोसेसेस हे समजून घेणार आणि लॉज दॅट गव्हर्न दिस प्रोसेस. गव्हर्न मित्रांनो, गव्हर्न याचा अर्थ काय असतो? गव्हर्न याचा अर्थ नियंत्रण ठेवणे. तर थर्मोडायनेमिक्स ह्या चॅप्टर मध्ये आपण काय समजून घेणार? तर पहिला पॉइंट सांगितला थर्मोडायनेमिक सिस्टीम, सेकंड पॉइंट सांगितला थर्मोडायनेमिक व्हेरिएबल, थर्ड पॉइंट आहे थर्मोडायनेमिक प्रोसेस अँड द लॉज दॅट गव्हर्न दिस प्रोसेस. परत ह्या चॅप्टर मध्ये आपल्याला वी विल ऑल्सो स्टडी मोस्ट इम्पॉर्टंट अँड युजफुल ॲप्लिकेशन्स ऑफ थर्मोडायनेमिक्स. थर्मोडायनेमिक्स याचे महत्वाचे आणि युजफुल ॲप्लिकेशन्स याचा सुद्धा आपल्याला अभ्यास करायचा आहे. हीट इंजिन आणि त्याची इफिशियन्सी याचा सुद्धा अभ्यास आपल्याला इथं करायचा. बघा, हीट इंजिनची छोटीशी छानशी डायग्राम इथं दाखवलेली आहे. तर ह्या चॅप्टरमध्ये आपल्याला ह्या सर्वांचा अभ्यास करायचा आहे. थँक्यू.